Hello and welcome back to my channel. If you are new to this channel, please do subscribe. आज आपण चाललोय मिस्टर DIY आणि DMartमध्ये शॉपिंग करायला, कारण घरामध्ये बरंचसं सामान नाही आहे. सो आम्ही गाडी काढली आणि निघालो. आज पाऊस नव्हता, त्यामुळे आम्हाला प्रवास करायला जास्त त्रास झाला नाही. काय घ्यायचे त्याची लिस्ट बनवली आहे, पण मेनली ऋत्वीसाठी बॉटल घ्यायची होती, कारण तिची बॉटल 2 बॉटल नवीन तुटल्या. आणि आपण आलोय मिस्टर DIY, डोंबिवलीचं सगळ्यात मोठं मिस्टर DIYचं शॉप आहे हे. सो आपण थोडंसं शॉपिंग करायला जाऊया. तिथे पोचल्यावर सगळ्यात पहिलंच सेक्शन होतं, जिथे आर्टिफिशियल फ्लावर्स, स्टेशनरी आणि लहान मुलांचे मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी बॉटल्सची व्हरायटी तर खूप होती, पण जशी बॉटल आम्हाला हवी होती ऋत्वीसाठी तशी तिथे मिळत नव्हती. आणि क्वालिटी ज्याची चांगली होती त्याच्यामध्ये सिपर नव्हते. त्यानंतर आम्ही पाहिलं, इथे गार्डनिंग टूल्स होते छान छान, आणि लहान मुलांची खेळणी होती सुंदर सुंदर. इथे कॉफी मग्स आहेत, खूप छान छान आहेत, व्हरायटी आहे त्याच्यामध्ये कॉफी मग्सची. वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड्स उपलब्ध आहेत इथे, ज्याच्यामध्ये तुम्ही शॅम्पू, कंडिशनर आणि तुमचे बाकी विविध प्रॉडक्ट्स असे ठेवू शकता अरेंज करून. त्यातलं एक आहे आपल्याकडे, जे आम्ही मिस्टर DIYमधून इथूनच घेतलं होतं. त्यानंतर पाहिलं की हे वॉलपेपर्स आहेत खूप सुंदर सुंदर. त्यापैकी एक वॉलपेपर आम्ही घरी आणलं आहे, बघूया ते कसं दिसतंय भिंतीला लावल्यावरती. त्यानंतर आम्ही पुढच्या सेक्शनमध्ये गेलो, जिथे वरती फर्स्ट फ्लोअरवर आहे. तिथे अजून खूप छान छान व्हरायटी आहे, पण मेनली तिथे सर्व होम युटिलिटीचं सामान आणि लहान मुलांसाठी जे लागणारं साहित्य असतं ते सर्व आहे. कॉलेजच्या वेळेस या रोडला जायचे, पण आता आजूबाजूला नजर फिरवली तर इतके सारे शॉप्स मोठे मोठे अवेलेबल झाले आहेत. आणि गरडा सर्कलला आता छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव दिलं आहे. तिथे छान महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर आपण आलो आहे डीमार्टमध्ये सामान घ्यायचं होतं आणि तिकडे बरीच शॉपिंग केली, जसं तुम्ही माझ्या कार्टमध्ये बघू शकता. आणि डीमार्टमध्ये आम्हाला हवी तशी बॉटल भेटली, सो आम्ही 2 घेऊन ठेवल्यात. एक तुटली तर पुन्हा दुसरी वापरायला. ब्रशेसच्या सेटनंतर आपण वळूया इथे. हे आम्ही होम फर्निशिंगमधून घेतलं, होम फर्निशिंग सेक्शनमधून. ही डबल बेडशीट सेट आहे 399ला. त्याच्यामध्ये 2 पिलो कवर पण आहेत, कॉटनची आहे प्युअर, सो मला खूप आवडली. आणि त्यालाच मॅचिंग, एकदम डिट्टो मॅचिंग नाही आहेत, पण हे 2 कर्टन्स आहेत 9 फीटचे, कारण आमचे जे बाल्कनीचे विंडोज आहेत ते खूप जास्त लाँग आहेत म्हणून. त्यानंतर इथे घेतले आपण 2 नॅपकिन. हे ऋत्वीसाठी लागणार म्हणून मी घेतले. सो नॅपकिन हे असे आहेत, एवढे मोठे आहेत. सो पडद्यांची किंमत मी सांगते. पडदे आपल्याला पडले 249ला 1, म्हणजे 500चे 2. ओके, मी व्हिडिओमध्ये बोलते. आणि हे एक 39 रुपीजला पडलं, म्हणजे हे 2 घेतले. त्यानंतर हे 200 रुपयाचं टॉप मला भेटलं. हे असं चालता फिरता तिथे दिसलं म्हणून मी पटकन घेतलं. माझ्याकडे ब्लॅक कलरचं टॉप नव्हतं, सो मी हे घेतलं. लावते थांब. त्यानंतर आपलं सामान, रेड लेबल नॅचरल केअर चहा पावडर, बदाम, काजू, सोयाबीन आणि हे सगळे बिस्किट्स. ओके. त्यानंतर हे जे घेतलं आहे सेक्शन, हे DIYमधून घेतलं आहे. हे वॉलपेपर आहे, अडेसिव्ह वॉलपेपर, म्हणजे वॉलला लावायसाठी. सो बघूया हे कसं दिसतं. लावल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढेन. हे एक क्यूटचं पेन घेतलं आहे मी. हे मला स्वतःसाठी घेतले, कारण मला हे नेहमी आवडतं, पण लहान असताना मला कोणी घेऊन नाही दिलं, कारण महाग असतात म्हणून. पण आता मी घेऊ शकते, सो मी हे घेतलं. ह्याची किंमत आहे 55 रुपये. पहिले 55 रुपये पण खूप महाग वाटायचे आई बाबांना. येस. हे 4 रबर बँड्स घेतलेत मी 39 रुपीजचे. ओके, हे मी डीमार्टमधून घेतलं आहे. पण हे जे सामान आहे हे आम्ही मिस्टर DIYमधून घेतलं. हे थंबलिंग टॉवर आहे, म्हणजे झेंगा कसं असतं त्याच्या हिशोबाने. आणि हे आहे रोलर मसाज. सो एवढ्या सगळ्या वस्तू आपण शॉपिंग केल्या. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.